तर आम्ही रात्री झोपलो होतो. रात्री कधी मला अशी जाग आली मला माहिती नाही. डोळे उघडले तर आमच्या वरती असं म्हणजे समोरच असा माळा होता. त्या माळ्यावर एक व्यक्ती बसली होती. सफेद धोतर, सफेद सदरा, त्याच्यावर काळा कोट आणि काळी टोपी, आणि तो असा बसला होता. म्हणजे अशी मांडी घालून नाही, असं आपण परसासाठी कसं बसतो तसं तो बसला होता आणि माझ्याकडे बघून असं स्माईल देत होते. ते काळोख, पूर्ण काळोख होता, पण त्याचा चेहरा मला पूर्ण दिसत होता, जणू काय त्याच्या चेहऱ्यावर कोणी बॅटरी मारली काय. बाजूला माझी बहीण झोपली होती मोठी. मग मी तिला चादरीमध्येच असं खुणवलं. म्हटलं, अगं ते आपल्या माळ्यावर कोणतरी बसलाय. तर ती म्हणते, हो मला माहिती आहे, तू गप झोप. नमस्कार. आज आपल्या शोवरती दादरहून खास सोनाली कदम आलेल्या आहेत आणि त्या स्वतः एक क्राईम रिपोर्टर आहेत, त्यामुळे मी फार असं एक्सायटेड आहे त्यांच्याकडून स्टोरीज ऐकण्यासाठी. तर आपण कुठेही वेळ न घालवता थेट वळूया आजच्या आपल्या पॉडकास्टकडे. मॅम, माझ्याकडे तशा व्हरायटीवाल्या स्टोरी आहेत. ओके. म्हणजे नाही फक्त भूताच्या. अशा माझ्या बालपणाची गोष्ट आहे. मी 5वीला होती आणि आमचं गाव कोकणातलं. ओके. तर कोकणात आम्ही गेलो होतो. माझी आजी सिरियस होती, म्हणून मग वडिलांनी सांगितलं होतं की आईला तू गावी जा आणि तिची सेवा कर. अच्छा. तर मी सगळ्यात लहान, म्हणून मी आणि माझी एक मोठी बहीण होती माझ्या आधीची, अशा आम्ही तिघीजणी गावी गेलो होतो. आणि गावचं कोकणातलं घर कसं असतं पूर्वीच्या, आता म्हणजे बंगले वगैरे बांधतात, पण पूर्वी जे कोकणातले घर होते 25-30 वर्षापूर्वीचे, तर ते कसे असायचे, कौलारू असायचे, डबल कौर, म्हणजे वरती माळा, अच्छा. चारी बाजूला अशा पडव्या असायच्या, परसदार म्हणतात, हो. ओठा असायचा, आणि मग माझघर म्हणून असायचं. माझघराला पण 2 टोक असायचे, एक असं, मग असं आणि असं. मग या साईडला कोठारं किंवा माळ्यावर कोठारं, आणि इकडे असं स्वयंपाकाचं. आणि मधला जो पॅसेज होता तिथे आम्ही रात्री झोपलो होतो. पूर्वी अशी लाईट पण अशी सगळ्यांकडेच होती असं नाही, स्ट्रीट लाईट पणचा प्रकार तेव्हा नव्हता. एक इथे तर बऱ्याच लांब दुसरा खांबा असायचा. तर आम्ही रात्री झोपलो होतो. रात्री कधी मला अशी जाग आली मला माहिती नाही, आणि डोळे उघडले तर आमच्या वरती असं म्हणजे समोरच असा माळा होता. त्या माळ्यावर एक व्यक्ती बसली होती. ओके. सफेद धोतर, सफेद सदरा, त्याच्यावर काळा कोट आणि काळी टोपी, गांधी टोपी कशी असते तशी, आणि तो असा बसला होता. म्हणजे अशी मांडी घालून नाही, असं आपण परसासाठी कसं बसतो तसं तो बसला होता आणि माझ्याकडे बघून असं स्माईल देत होते. ते ओके. काळोख, पूर्ण काळोख होता, पण त्याचा चेहरा मला पूर्ण दिसत होता, जणू काय त्याच्या चेहऱ्यावर कोणी बॅटरी मारली काय. त्याचा चेहरा मला आजही, इतकी वर्ष, म्हणजे मी 5वीला होता, मी 50 गाठले, तर मला तो चेहरा पूर्ण आजही दिसतो. म्हणजे मी कोणाला स्केच काढायला सांगितलं ना, तर मी तो पूर्ण काढून सांगू शकते त्यांना. तसा चेहरा होता त्यांचा. आणि मी आपली बघते, म्हटलं हा माणूस आमच्या घरी कसा काय आला. मग थोडा वेळ असं डोळे भरून 5-6 सेकंद मी बघितलं, पण तो तसाच होता. मग मी चादर परत तोंडावर घेतली. बाजूला माझी बहीण झोपली होती मोठी. मग मी तिला चादरीमध्येच असं खुणवलं. म्हटलं, अगं ते आपल्या माळ्यावर कोणतरी बसलाय. तर ती म्हणते, हो मला माहिती आहे, तू गप झोप. आईला म्हटलं, ही पण घाबरली आहे, म्हणजे कोणतरी नक्की आहे. पण ते कशी क्युरिओसिटी असते ना, गेला काय बघायला. पण थोड्या वेळाने परत मी चादर काढली आणि बघितलं, तर तो तसाच होता बसलेला. आईला म्हटलं, हा काय जात नाहीये. ती म्हणते, तू झोप, डोळे बंद कर. अशा सिच्युएशनमध्ये झोप येते का. तरी पण मी डोळे दाबून दाबून शेवटी झोपली. पहाट झाल्यावर आईला हा सगळा किस्सा सांगितला. पण आमची आई कशी मुंबईलाच असायची, फक्त आजीची सेवा करण्यासाठी गेली होती. आमची काकी तिथे राहायची. मग आम्ही हा किस्सा सांगितला की अगं असं असं पाहिलं आम्ही रात्री. तर ती म्हणाली, हो असं कर, आपलं जे मूळ घर आहे ना तिथे जा तुम्ही, तिथे सगळ्यांचे फोटो आहेत, त्याच्यात तो हाय काय बघा जा. ओके. आणि म्हटलं असं पण आहे का. मग आम्ही आपलं लहान लहान गेलो बघायला मूळ घरात. आमचं मूळ घर खूप मोठं आहे. तर तिथे असे बऱ्याच जणांचे फोटो होते, 7-8 जणांचे फोटो होते, त्याच्यात तो फोटो होता. आणि मी तो पाहिला आणि मी ओळखला, म्हटलं हेच होतं. तर ते आमच्या घरातले मूळ पुरुष, म्हणजे म्हणतो ना आपण आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, असे ते होते. ओके. म्हणजे तो कशामध्ये घंटा येईल मला माहिती नाही, पण असा एक तो सीन मी लहानपणी पाहिला होता. त्याच्यानंतर
आम्ही जिथे राहत होतो शहरामध्ये म्हणजे मुंबईमध्ये चेंबूरला, तिथे आमची वाडीचं हे होतं, म्हणजे 6 चाळींचं असं होतं आणि बराच स्पेस होता. म्हणजे एक चाळ आणि त्याच्या मागे पुढे बरीचशी जागा, सुटसुटीत अशी वाडी होती. अशी 6 चाळींची ती वाडी होती. आता तिथे रो हाऊस केलेत प्रत्येकाने आपापले, पण तेव्हा ती अशी. आणि एक विहीर होती. त्या विहिरीला वर्षाचे 12 महिने फुल पाणी असायचं आणि तेच पाणी प्यायला होतं आम्हाला. आणि त्या विहिरीचं इतकं पावित्र्य होतं, म्हणजे वाडीमध्ये समजा घरात काही नवीन वस्तू आणली, टीव्ही आणला, तरी तो बॉक्स त्या विहिरीजवळ न्यायचा, त्याला पुजायचं आणि मग तो आपल्या घरी न्यायचं, असं होतं. गौर गणपती पण आल्या का ते पहिलं तिथे जायचे, त्यांचे हातपाय धुवायचे आणि मग घरी नेलं जायचं. तर तसं ती विहीर आमची पावित्र्य, म्हणजे मासिक पाळीमधली बाई असेल तर तिला तिथे प्रवेश नव्हता, मग तिला आतमधून कोणीतरी पाणी काढून द्यायचं आणि तिने बाहेर न्यायचं, म्हणजे इतकं पावित्र्य तिथे होतं. माझे वडील डायमेकर होते, तर त्यांचे कपडे खराब व्हायचे, तर घरच्या पाण्यामध्ये तेवढं साफ व्हायचं नाही म्हणून ते विहिरीवर नेलेलं. तर त्या विहिरीवर कसं माहिती आहे, पौर्णिमा असेल ना तर तिथे आयाबाई दिसायच्या, 7 आसऱ्याच्या बाया दिसायच्या. अशा नटून थटून एकमेकींना हळदी कुंकू लावायचं आणि चकाकीत पाण्याची भांडी घेऊन ते पाणी भरायचे. फक्त त्या बाया तिथेच दिसायच्या. नंतर त्या पाणी घेऊन कुठे जात आहेत वगैरे असं वाडीतल्या बऱ्याच लोकांना दिसलं होतं, इव्हन माझ्या वडिलांना सुद्धा दिसलं होतं. फक्त त्या असताना कोणी आवाज करायचा नाही, आवाज केला का त्या गायब व्हायच्या. असं संध्याकाळची वेळ होती, पौर्णिमा होती आणि पूर्ण उजेड होता. असं लाईटची काही गरज नव्हती, त्या चंद्राच्या प्रकाशात सगळं दिसत होतं. बहीण माझी तिथे कपडे धुते आणि मी विहिरीजवळ असा हात टेकून असं पाठमोरी अशी उभी होती. आमचं बोलणं चाललं होतं, बोलता बोलता माझ्या हाताला काहीतरी लागलं, पण मी बघितलं तर कुंकवाचा करंडा होता. कुंकवाचा करंडा पण असा फार असा, म्हणजे राजेशाही कसा असतो तसा जड 3 खाणीचा होता तो, प्राचीनकालीन. प्राचीन काळीचा तसा. असा मी तो हातात घेतला आणि बहिणीला दाखवते, म्हटलं आया कुंकाचा करंडा बघ इथे. तर ती मला सांगते, असेल कोणतरी पूजा वगैरे करायला आलं असेल, विसरलं असेल, तो घेऊन जाईल. असं आम्ही बोलतोय, तितक्यात आमची वस्ती अशी समोर आणि या बाजूला असा नाळा होता. त्या नाळ्याच्या इथून एक 2-3 वर्षाचं मुलगा आलं, पूर्ण असं नागडं धावत धावत. ते मी बघते, बहीण पण तिथून बघते. ते आलं, ते करंडा घेतलं आणि ते गेलं. आम्ही बघतोय ते. आणि मी म्हटलं वस्ती तर इथे आहे आणि हा करंडा घ्यायला एवढं लहान मूल कसं काय येईल. आणि तो मुलगा गायब. आम्ही ते दोघीने बघितलं. मी तिला सांगते असं, अगं हे काय, ती म्हणते पळ पळ. म्हटल्यावर आम्ही पळत पळत घरी गेलो. ते कुठे गेलं परत? त्या नाळ्याच्या तिथे गायब झालं. त्या ते वस्तीकडे गेलंच नाही, म्हणजे जिथे माणसं राहत होती तिथे गेलं नाही ते तिथेच, ते जिथे पाण्याचा जो ओहळ होता, जे पाणी जात होतं त्या ह्याच्यातून तो कुठे गायब झाला. असं तर ते पण भूतामध्ये गणता येईल का माहिती नाही, पण तो एक प्रकार इन्सिडन्स मी स्वतः पाहिला होता, एक गावचा. आणि दुसरं असं वास्तूचं मी तुम्हाला सांगते. वास्तू आपण म्हणतो की नाही, आपण आता तर आपण सगळं बघतो, वास्तू विशारदला बोलवतो, बाई दिशा काय आहे या वास्तूमध्ये, आम्हाला आमच्या नावरसाला हे फळीत आहे का वगैरे असं. पण आमचे एक फ्रेंड्स होते, आमचे फॅमिली फ्रेंड होते, कलिग होते चांगले. त्यांनी आयुष्य 1 रूम किचनमध्ये काढलं आणि थोडंसं, म्हणजे मुलं मोठी झाली होती, हायर ह्याचं क्वालिफिकेशनला होते, म्हणजे कॉलेजला मुलं. आणि अशा परिस्थितीत त्यांनी चेंबूरमध्येच 2 BHK घेतला. वास्तू ह्याला आम्हाला त्यांनी आमंत्रण केलं होतं, आम्ही गेलो होतो. छान घर होतं, मस्त सजवलं पण होतं त्यांनी. तर त्यांनी ती पूजा अशी ना, म्हणजे समजा 15 मार्चला ती पूजा ठेवली होती, म्हणजे गृहप्रवेश म्हणतो की नाही आपण, ते समजा एखाद्या महिन्याच्या 15 तारखेला ठेवलं होतं. 15 तारखेला त्यांनी, मार्चच्या 15 तारखेला वास्तू हे केली त्याने. आणि नंतर मग काय झालं, त्यांचा मुलगा होता कॉलेजमध्ये, तर त्याचं काय कॉलेजमध्ये खोटं बोललं होतं का माहिती नाही, पण ते वडिलांना कळलं होतं. आणि मग वडील म्हणाले की ठीक आहे, आपण जाऊया कॉलेजमध्ये आणि बघू काय झालं ते.
तर त्याला असं वाटलं की आता माझं बिंग फुटेल वगैरे असं काय असेल. ओके. आणि हे 2-3 वर्षापासून चालू होतं त्याचं. म्हणजे हायर एज्युकेशनसाठी तो होता. म्हणजे 11वी पासून समजा कॉलेजला होता. लास्ट इयर असं समजा तुम्ही. 5 वर्ष हा प्रकार चालला होता त्याचा. त्यांनी काय खोटं बोललं होतं माहिती नाही. पण ते आता त्याला कळलं हे माझ्या बाबांना कळेल. तर त्यांनी म्हणजे 15 मार्चला समजा वास्तूची पूजा करून त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे. मार्चच्या नंतर काय येतो? एप्रिल. मार्च, एप्रिल. हां. 15 एप्रिलला त्यांनी स्वतःला संपवलं. 15 बरोबर महिन्याच्या महिन्याने. पुढच्या 1 महिन्यात त्यांनी. आणि अचानक मुलगा गेल्यानंतर मग आई-वडील थोडेसे हे होणार ना. आणि मग नातेवाईकांचं येणं-जाणं होतं. त्याला एक छोटी बहीण होती. तिला डायबिटीस होता. अच्छा. आणि तिला असं म्हणजे हायपर असं म्हणतात ना डायबिटीस तसं होतं. तर ते मुलाचं असं झाल्यामुळे थोडंसं तिचं त्या औषध पाणी किंवा डाएटकडे थोडं दुर्लक्ष झालं. आणि ती थोडी सीरियस झाली. सीरियस झाली म्हणून तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलला ॲडमिट केलं पण तिचं डायबिटीस काय कव्हर होत नव्हतं. त्याच्यातच तिला जॉइंडिस झाला. मग तिने खाण्याची पण काय आबाळ केली असेल. आईची परिस्थिती फार कठीणच होती. म्हणजे मुलगा गेल्यानंतर इव्हन मी जेव्हा त्यांना भेटायला गेली तर त्या ज्या प्रकारे बोलत होत्या ते ऐकून मीच घाबरली होती. त्यामुळे ते सतत असं येणं-जाणं असेल त्यांचं. त्या मुलीची आबाळ झाली असेल, औषधं घेतली नसतील, खाणं गेलं नसेल, तर तिला जॉइंडिस पण झाला आणि डायबिटीस तिचं कंट्रोल होत नव्हतं. आणि मग तिला दादरलाच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर ते तिची ट्रीटमेंट करायला जो डॉक्टर होता, त्याला असं वाटलं की ही काय बरी होणार नाही. त्यामुळे त्यांनी वाटतं तिच्याकडे तेवढं काही लक्ष दिलं नाही क्युअर करण्यामागे असं. आणि बरोबर मेच्या 15 तारखेला ती पण ऑफ झाली. म्हणजे 15 मार्चला नवीन घर घेतलं, 15 एप्रिलला मुलगा गेला आणि 15 मेला मुलीचा इन्सिडेंट झाला. आम्ही काय भेटायला गेलो नाही कारण आमची हिंमतच झाली नाही परत त्यांना भेटायला जायचं. पण त्या हॉस्पिटलमध्ये आमच्याच बिल्डिंगमधली एक मुलगी होती, वर राहत होती, ती डॉक्टर होती तिथे. ओके. तिला ती मुलगी माहिती होती. तिने मला सांगितलं पण, "काकी अशी-अशी मुलगी." म्हटलं, "हो, ते आमचे ओळखीचेतले आहेत," असं-असं. आणि ती ऑफ झाली. पण ज्या डॉक्टरनी तिच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही, जेवढं द्यायला पाहिजे होतं, तो नाईटला असायचा. तर त्या दिवशी त्याची नाईट होती आणि तो कसं असतं डॉक्टरांचं राउंड संपलं का ते त्यांच्या ह्याच्यात जाऊन झोपतात ते. तर तो असाच त्याचा बेड होता तिथे तो झोपला होता कुशीवर. तर रात्री त्याला कोणीतरी असं ढकललं आणि तो खाली पडला. खाली पडल्यावर त्यांनी असं थोडं झोपेमध्ये माणूस पडल्यानंतर थोडं चाचपताना बघतं. तर त्यांनी बघितलं तो जिथे पडला तिथून तो असा वे होता प्रत्येकाच्या वॉर्डला जायचा. तर त्याला ती मुलगी दिसली. ती मुलगी अशी चालत चालत तिच्या वॉर्डमध्ये जिथे ती होती तिथे ती गेली. त्यांनी ते पाहिलं, त्यांनी ते ओळखलं. तो तसाच खाली आला आणि तो गेला त्याच्या घरी. त्याच्यानंतर मग त्यांनी फोन करून सांगितलं, "मला काय जमणार नाही, मी काय येणार नाही." त्या मुलीचं वय काय होतं जेव्हा ती गेली? 22. ओके. मुलगा 24 वर्षाचा होता आणि मुलगी 22 वर्षाची होती. आणि मुख्य म्हणजे त्या मुलीला लग्न करायचं होतं. अच्छा. म्हणजे आणि जगायचं होतं तिला. म्हणजे ती आईला सांगायचं, "मला जगायचंय, मला पण लग्न करायचंय." म्हणजे त्या वयामध्ये ती गेली. आणि राहिली. म्हणजे ती जगत असताना किंवा ती त्याच्यातून बरीही होणार असेल, पण तिच्याकडे तेवढं लक्ष न दिल्यामुळे तिला वाटलं की ह्याच्यामुळे मी गेली आणि तिने येऊन त्याला तो धक्का दिला आणि त्याला दाखवलं पण की ती मीच आहे, तुला पाळते ती मीच आहे. हे त्याला पण कळलं की बहुतेक माझ्या चुकीमुळे हे असं झालेलं आहे आणि मी इथे राहिलो तर मला पुढे धोका आहे. मग तो सोडून गेला, तो परत आलाच नाही. त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. अच्छा. नंतर अशीच मी लहान नाही म्हणता येणार, 7वी-8वीला होती मी. आमच्याकडे चेंबूरला गणपती मोठे गणपती असायचे. म्हणजे टिळकनगरचा राजा वगैरे असं राजन, छोटा राजनचा वगैरे ते तसे गणपती होते. तर गणपतीच्याच वेळेला परीक्षा पण असतात ना, त्यामुळे घरचे लोक पाठवायला मागत नाहीत, नाही जायचं आणि गणपती बघायला रात्रीच जाणार जेवून खाऊन. आणि आमच्याकडे आई-वडील गावी गणपती असतो म्हणून सगळे गेलेले होते. तर मी, माझी बहीण आणि भाव आम्ही तिघंच होतो घरी.
तर मी बहिणीला विचारलं होतं, मी जाऊ का गणपती बघायला? तर मला नाही, नाही म्हणाली. आणि माझे जे शाळेचे मित्र जे होते वाडीमधले, त्यांनी ठरवलेलं जायचं आणि मला जायचंच होतं. मी म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही झोपा, मग मी जाते." मग ते झोपले आणि मी त्यांच्याबरोबर गणपती बघायला गेली. पण त्यांना माहिती होतं, की ही घरी नाही आहे म्हणजे तिकडेच गेलेली आहे. तर आम्ही असे गणपती सगळे बघितले आणि आलो आम्ही. काहीतरी 1:30-2चा सुमार झाला असेल रात्रीचा. तर आम्ही जे म्हटलं ना तुम्हाला मी वाडीत राहत होती, तर माझी 6वी चाळ होती. ओके. हां, म्हणजे शेवटची चाळ होती आमची. शेवटच्या चाळीमध्ये सुद्धा माझा रूम 4था होता. 6 रूमचं चाळ होती. तर माझा 4था होता, 5वी आणि 6वी. तर ती 6व्या रूममध्ये जी होती ती माझ्याबरोबर होती मुलगी. आणि आम्ही दोघी एकमेकींना सोबत होतो. त्यामुळे प्रत्येकजण आलं, जो इथे राहणार होता, तिथे राहणार होतं. शेवट आमचंच, आम्हीच दोघी होतो. तर आमच्या तिथे येताना असे कॉमन संडास होते तिथे. 12 संडास होते. आणि मला जसं मी आली, आता मला घरी जायचंय. त्यामुळे मी माझ्या विवंचनेत होती, की आता माझा दरवाजा उघडतील की नाही? दोघंच आहेत. मग मी काय करू? नाही उघडलं तर? मला मग बाहेरच राहावं लागेल. मी माझ्या विवंचनेत होती. मी आपली आली, दरवाजा ठोकला, भावाने उघडला, मी घरी गेली. झोपली. सगळं आरामात. म्हणजे जे माझ्या डोक्यावर बर्डन होतं तसं काही झालंच नाही. सगळं इझी. मी आपली जाऊन झोपली. अर्ध्या तासाने आमचा दरवाजा ठोकायला लागले. कोण आहे? कोण आहे? तर भावानेच उघडला. तर जी माझ्याबरोबर होती मुलगी, ज्या शेवटच्या खोलीत राहायला ती गेली, तिची आई आली. ती म्हणे म्हणजे माझं नाव घेतलं, की "ती आली का?" तर भाऊ म्हणाला, "हो आली, ती झोपले." "काय झालं?" तर म्हणे "माझी मुलगी वेड्यासारखी करते." "काय झालं?" अच्छा. तर तो मला उठवायला आला. मी म्हटलं, "आता ती वेड्यासारखी करते, मी काय बोलली तर हा परत मला मारेल बिरेल." म्हणून मी म्हटलं, "मला काय माहिती नाही. मला माहिती नाही, तुम्हीच बघा काय ते." तर तिची आई काय जायला तयार नाही. "काय झालं, काय झालं?" विचारायला. शेवटी म्हटलं, "मला माहिती नाही. मी माझ्या रूममध्ये आली, ती पुढे गेली की नाही हे पण मी बघितलं नाही." तर म्हणे, "ती वेड्यासारखी करते." मग आम्ही गेलो बघायला, तर ती खरंच वेड्यासारखी करत होती. ती आली, ती बघते, ती मला बोलवते, मी जाते आणि पळायची अशी. म्हणजे त्यांच्या घरामध्ये ती मोठी फॅमिली होती. म्हणजे तिचा भाव, भावाची 4 मुलं होती, आई होती तिची. परत तिच्या वहिनीचा भाव होता तिथेच राहायला. म्हणजे मोठी फॅमिली होती. ते सगळे तिला असे पकडून होते. तरी पण ती अशी माझ्यासारखीच होती तेव्हा अशी हडकुळी तेव्हा. पण ती कोणाला दाद देत नव्हती अशी. म्हणजे एवढी ताकद लावत होती. म्हणजे सपशेल दिसत होतं, की काहीतरी विचित्र प्रकार आहे. तर मी ते बघितलं. मी म्हटलं, "माझ्याबरोबर तर अशी नव्हती बाबा. व्यवस्थित गेली ती. मी माझ्या ह्याच्यात आली. काय झालं असतं तर मला तिने सांगितलं असतं ना." मग मग ती चर्चा वाडी आहे शेवटी. मग ती चर्चा होते. मग लोकं जमा होतात. मग आमच्यामध्ये एक जाधव म्हणून आजी होत्या. त्या आल्या. मग त्यांनी हां, हां. त्यांना ह्यातलं थोडंसं ज्ञान होतं. तर त्यांनी ते बघितलं. ते म्हणाले, की हा तो प्रकार आहे भुताचा. मग त्यांनी ती वेताची काठी आणली आणि मग तिला झोडपायला सुरुवात केली. "कोण आहेस गं? कोण आहेस गं?" असं. मग ती पहिली तिला ओरडायला लागली, "तू कशाला गं मारते मला? तू कोण?" असं तसं तिला ओरडायला, अरे-तुरेमध्ये असं बोलायला लागली. नाही म्हणे, "तू कोण आहेस ते सांग." मग तिने नाव सांगितलं. त्या आमच्याच बाजूला एक राहत होत्या. त्या अशा खूप हाल अपेष्टामध्ये त्या मेल्या होत्या. अच्छा. तर बहुतेक त्यांचं ते आत्मा तिथे भटकत होता, तो तिला पकडला होता. मग मग त्यांनी सांगितलं, की "तुला काय पाहिजे? ते सोडायचं वगैरे म्हणतात ना असं." मग तिने बऱ्याच काही डिमांड ठेवल्या होत्या. मग या लोकांनी त्या पूर्ण केल्या. पण महिनाभर तरी तिला नॉर्मल व्हायला लागलं. महिनाभर ती थोडीशी अशी डिप्रेशनमध्ये आपण जो आता शब्द वापरतो ना, तशीच असायची. ती नॉर्मल बोलायची नाही, काही तिला परत नाही. दिसायचं सकाळी. म्हणजे ती अशी पळायची नाही. ओके. पण ती अशी डिप्रेशनमध्ये असायची, गपचूप असायची. असं कोणी हाक मारला का अशी बघायची. म्हणजे ती नजर वगैरे तिची ती सगळी नॉर्मल व्हायला तिला 1 महिना गेला. आणि आम्ही एकत्र खेळायचो ना लहानपणी. मग तिच्यात भूत आहे असं करून आम्ही मग महिनाभर तरी आम्ही तिच्या आसपास गेलो नाही. नंतर मग ती स्वतःहून जेव्हा यायला लागली, व्यवस्थित खेळायला लागली, मग पण महिना तरी तिला गेला असं स्वतःला तिला रिकव्हर व्हायला. आणि त्या बाईच्या डिमांड्स काय होत्या?
तिने सांगितलं होतं मला 4 अंडी दे, पपया दे. ओके. हां, असं म्हणजे असं काही मोठं नाही, पण अंडी, पपया आणि कसला तरी कपडा मागितलेला तिने. कपडा मला दे. आणि ते जे मी म्हटलं होतं ना, ते शौचालय होते, तिथे तिने सांगितलं होतं ठेवा. मग तिथे त्या कपड्यामध्ये ते सगळं सामान बांधून ठेवलं होतं आणि मग ते झालं असं. आणि तिलाच नाही, अशा बऱ्याच लोकांना तिथे पकडलं होतं. त्याच म्हणजे बाईला. हां, म्हणजे ओके. ते ज्याला पकडले तो त्याच बाईचं नाव घ्यायचं. कारण ती खूप हाल अपेष्टामध्ये गेली होती. तिचे खूप हाल केले होते मुलाने आणि त्या ह्याच्यामध्ये ती गेली होती. वयस्कर होती ती? वयस्कर होती. अच्छा. म्हणजे नातवंड वगैरे होती तिला. पण आम्ही पण बघायचो, ती रडायची आणि सांगायची असं-असं होतंय. म्हणजे ती एवढ्या हाल अपेष्टाने गेली होती. तिचा दुःखी आत्मा होता. तो बऱ्याच जणांना तिने पकडलं होतं आणि हे केलं होतं. तशी आणखीन एक त्याच्यामध्येच आमच्या वाडीमधलीच ते कसं असतं म्हणजे तिचं एका मुलाबरोबर प्रेम होतं. वाडीतल्याच मुलाबरोबर प्रेम होतं. तर टोटल 5 बहिणी होत्या आणि दिसायला सगळ्या सुंदर. त्यातली ही मोठी. वाडीतल्याच एका मुलाबरोबर तिचं प्रेम होतं. म्हणजे फार ते म्हणतात ना, लग्नाच्या आणाभाका वगैरे इथपर्यंत त्यांची स्टेज गेली होती आणि अचानक त्या मुलाने सांगितलं, की माझ्या आईने माझ्यासाठी दुसरी आमच्याच जातीतली मुलगी बघितली आहे, अच्छा. तर मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आणि तिला तो नाही सहन झाला तो आणि तिने स्वतःला जाळून घेतलं. सेम जाळून तेवढंच कोवळं वय होतं, 22-23 की मोठी होती? हां, त्याच ओके. 20 वर्ष ओके. पकडून चला. आणि तिने स्वतःला जाळून खूप सुंदर होती आणि ती अच्छा. एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामाला होती. व्हाईट अच्छा. साडी नेसायची ती तेव्हाही. खूप सुंदर सडपातळ अशी म्हणजे आत्ताच्या हिरोईनमध्ये गणले ना, तर ती त्याच्यामध्ये उजवी होती. अशा म्हणजे सगळ्याच त्या बहिणी छान होत्या दिसायला. आणि ही मोठी त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी सरस होती. आई-वडील पण त्यांचे देखणे होते. आणि सडपातळ व्हाईट साडी नेसायची. कारण तिची पेशाच तो होता परिचारिका म्हणून ती व्हाईट साडी नेसायची आणि त्याच्यामध्ये त्या साडीमध्येच तिने स्वतःला जाळून घेतलं. तर तिचा एक आत्मा फिरायचा. कुठे जाळलेलं आहे? घरातच फिरायला? तिने घरातच जाळून घेतलेलं अच्छा. आणि सगळेजण बाहेरून ओरडतायत, पण तो दरवाजा कोणाच्याने तुटला नाही आणि ती पूर्ण जेव्हा जळून खाली पडली, त्याच्यानंतर मग सगळे पण तोपर्यंत ती 90% जळली होती. म्हणजे वाचण्याची काही शक्यताच नव्हती तिची, अशा परिस्थिती होती. तर तिचं आत्मा फिरत होता. तो आत्मा कसा माहिती आमचे जे कॉमन जे टॉयलेट मी म्हटलं होतं ना, ती दुपारच्या वेळेला जरी कोण गेलं, म्हणजे असं ओली बाळंतीण म्हणतात ना, ओके. ओली बाळंतीण, ती जरी गेली तरी तिला पकडायची म्हणजे आतमध्ये त्यांची झटापट व्हायची त्या संडासात. अच्छा. हां, म्हणजे बाजूच्यांना आवाज यायचा आतमध्ये काहीतरी चाललंय आणि मग ती बाई दरवाजा म्हणजे मग तोडावा लागायचा आणि मग ती अशी पिसळलेली यायची ना बाहेर सगळे माखून वगैरे आणि पळायची. मग लोकं तिच्या पाठी पाण्याच्या बादल्या घेऊन ती माखून यायची ना, मग असे ते पाणी ओतायचे तिच्या अंगावर आणि मग ती अशी सुसाट पळायची कुठे-कुठे. मग परत ते बाबा लोकांना बोलवून मग मग ते धूप वगैरे काढतात ते तसं. मग ती सांगायची, "मी अमुक आहे, मला अमुक द्या, तमुक द्या," असं. मग ते तिचं काय देणं-बिणं असलं का दिलं का मग ती जायची. अच्छा. तसं व्हायचं. त्याच ती जी मी म्हटलं होतं ना मुलगी जी कोपऱ्यामध्ये राहायची, तिच्या वहिनीचा भाव त्यांच्याकडे राहत होता. ओके. त्याला काही कामधंदा नव्हता, मग तो बहिणीकडेच असायचा. तर एकदा काय झालं, तो दारू प्यायला होता. दारू प्यायला होता म्हणून घरच्यांनी दरवाजा उघडला नाही. घरी घेतलं नाही त्याला. मग तो झोपणार कुठे? तर आमचंच ते नाळा होता. त्या नाळ्याला असा धक्का होता. त्या धक्क्यावर तो जाऊन झोपला आणि झोपेमध्ये तो पडला खाली. अच्छा. तर तो नाळा खूप हाईटला होता. म्हणजे जवळ-जवळ 20 फूट म्हणालास तरी चालेल. एवढा तो नाळा तिची भिंत ही होती. तर तो आतून ओरडतोय, "मी पडलोय, मला घ्या." पण रात्रीची वेळ, कोण लक्ष देणार तिथे? मग तो तसंच चालत जिथे ते कॉमन जे टॉयलेट टॉयलेट होते, होतं. त्या भिंतीपर्यंत गेला तो तिथे. तर ते टॉयलेटमध्ये एक व्यक्ती बसला होता, त्याची क्रिया करायला. तर त्याला आवाज आला, पण त्याला काय वाटलं भुताचा आवाज आहे का? म्हणून त्यांनी पण लक्ष दिलं नाही. "वाचवा, मला काढा," असं.
तर त्याला वाटलं भूतच आहे कोणतरी. मग हम्म. त्याने काय सांगितलं नाही, तो आपलं त्याचा आटपून घरी गेला. मग तो बाहेर कुठे पडणार ना, मग तो नाळा जिथे संपेल संपेल तिथपर्यंत तो गेला. तिथे गेला तर तिथे पाण्याचे हौद होते अच्छा. असे असतात ना ते. तो प्यायला होता, एवढा वरून पडला होता. परत त्या घाणीतून चिखलातून तो जवळजवळ मी म्हणते ना तो अर्ध्या तासाचा तो पार केला नसेल त्याने. तो फार थकला असेल तो. तर त्याला ते हौद दिसेल, तो बोला स्वतःला स्वच्छ करीन असं. म्हणून तो त्या हौदमध्ये बहुतेक उतरला असेल स्वतःला साफ करायला. पण तो हौद थोडासा डीप होता. तर त्याला काय ते बाहेर पडता आलं नाही आणि तो त्या हौदमध्येच बुडून मेला तो. मग नंतर 2 दिवसाने जेव्हा ते पाणी उपसायला येतात तेव्हा ती बॉडी वर आली. बॉडी वर आली तर तो वॉचमॅन क्लब होता आमच्या बाजूला, त्याला ती बॉडी दिसली. मग ते झाली बोंबाबोंब सगळे बघायला आणि हा गायबच होता. मग कुठे गेला कुठे गेला. मग पहिली ती डेड बॉडी तर बघू कोणाची, तर बघितली तर त्याचीच होती. जो तो बसला होता आणि त्याला वाटलं भूताचा आवाज आहे आणि त्यांनी लक्ष दिलं नाही, तो घरी गेला. त्याला तो आवाज त्याच्या घरी पण यायला लागला, मी पडलोय मला हा मी पडलोय मला वाचव. मग त्याला स्ट्राईक झालं की बहुतेक हाच असावा आणि हा मला सांगत होता की मला वाचवा, मी इथे आहे आणि मी भूताच्या भीतीने मी लक्ष दिलं नाही असं. पण तो आवाज त्याला सारखा सारखा यायला लागल्यावर मग तो म्हणाला मला काहीतरी करायला पाहिजे. मग त्यांनी पण मग असं बुवाबाजी असतात की नाही त्यांना सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तो आवाज त्याचाच होता, तू वाचवलं नाहीये तर तू त्याची क्षमा माग. मग त्यांनी ती क्षमा मागितली आणि त्याचं काय दिलं असेल नारळ वगैरे. मग तो आवाज येणं बंद झाला. दुसरं असं होतं, आमचं घर होतं, आमच्या घराच्याच बाहेर असं कातळाचा दगड असतो की नाही, असा बऱ्यापैकी मोठा आणि असा रेखीव दगड होता तो. चेंबूरलाच. तर तो ऍक्च्युली जागेवाल्याचा ते जागा होती ते दगड. तिथे आमच्याकडे कसे अमावस्येला तिथे नारळ दिला जायचा, पौर्णिमेला नारळ द्यायला जायचं आणि आमच्या घराच्याच बाहेर असल्यामुळे आमचं तर असायचंच. अमावस्या पौर्णिमा किंवा सकाळी आई त्याला पाण्याने न्हाऊ घालायची, हळदी कुंकू घालायची, पूजन करायची असेल. तर एक दिवस काय झालं, आई साफ करत होती, अंगण साफ करता करता मे बी काय पाहुणे आले असतील, काय झालं असेल, तर तिने ते कचऱ्याचं सूप होतं ना ते चुकून त्या जागेवाल्याच्या दगडावर ठेवलं आणि ती तिच्या कामात लागली. आणि आमचं पण कसं होतं, संध्याकाळ झाली शाळेचा अभ्यास करा आणि झोपा, पहाटे लवकर उठा. पूर्वी कसं होतं, लवकर झोपायचं लवकर उठायचं असं. त्यामुळे कोण कशाला बघायला जाते. आता तर आपण 17 लाईटी लावतो, तेव्हा पण लाईट पण लिमिटेड असायच्या. एक घरात एकच ट्यूबलाईट, बाहेर एकच तो बल्ब असं. त्यामुळे एवढं कोण बघायला जाते तिथे काय राहिले वगैरे. आणि मध्यरात्री झाली आणि आमचा दरवाजा जोरजोरात, म्हणजे विचित्र असं, नॉर्मल कोण आल्यावर ठोकणं वेगळं आणि धडाधडा आपटणं वेगळं. तो धडाधडा आपटला, आमचा दरवाजा गेला. तर बाबा म्हणाले हे काय माणूस नाही दिसत आहे, असं कोण माणूस तर ठोकणार नाही. मग आतून आवाज दिला, कोण आहे कोण आहे, तर कोणाचाच आवाज नाही. कोण आवाज देत नाही म्हणून दरवाजा काय उघडला गेला नाही आमचा. मग आईच म्हणाली की शेवटी ती चिडली होती की एवढ्या रात्री असा दरवाजा उघडणं काय पद्धत आहे का, म्हणून आई बडबडायला लागली. थोडेसे 2-3 असे शिव्या टाईप पण बोलली त्यांना. तर बाहेरून आवाज आला, तू माझ्या डोक्यावर काय ठेवलंयस, ते पहिलं काढ. तू माझ्या डोक्यावर काय ठेवलंयस ते माझं काढ. तर मग घरात आम्ही तर काय सुचतच नाही, म्हणजे आम्हाला काय कळलंच नाही, पण आई बाबांना कळलं की हे काहीतरी वेगळं आहे. मग आईच म्हणाली बहुतेक कचरा काढताना माझी सुकली त्या याच्यावर, जागेवाल्याच्या याच्यावर राहिलेली. मग आईने आतूनच आवाज दिला, हो हो माझ्याकडून चूक झाली, उद्या मी सकाळी उठल्या उठल्या पहिला नारळ देते माफीचा, तू बाबा आता जा. असं बोलल्यानंतर मग तो गेला. त्याच्या हातामध्ये घुंगराची अशी छडी असायची आणि सफेद सदरा लेंगा तो जागेवाला, आणि तो ती छडी अशी त्याची काठी आपटत आपटत जायचा. पूर्वी कसं होतं, घरामध्ये 10 बाय 10च्या खोल्या,
तर त्याच्यामध्ये माणसं 15. हो. मग एखाद दुसरा कोणतरी बाहेर खॉट टाकून झोपायचं. तर जो त्याच्या वाटेत झोपला असेल ना, तो त्याला उचलून बाजूला ठेवायचा खॉट. काही करायचं नाही, हानी काहीच नाही. ओके. तो बाजूला ठेवणार आणि तो त्याचा मार्ग करून जाणार. त्याचा रोजचा तो नित्यक्रम असायचा. बऱ्याच जे आमच्या म्हातारी लोक होती ती सांगायचे की आम्ही पाहिलं, माझ्या वडिलांनी सुद्धा पाहिलं होतं. अच्छा. आम्ही तर पाहिलं ना, आम्ही सगळं ऐकत होतो. पण तो एक इन्सिडन्स माझ्या आईचा होता. तोच तिकडचा राखणदार होता तो. हा, राखणदार होता. मग त्याला अमावस्या पौर्णिमेला नारळ द्यायचंच. हो. आता तेवढं पावित्र पाळलं जात नाही त्यामुळे तो दिसत नाही. पण पूर्वी विहिरीचं जे पावित्र पाळलं जायचं. नंतर मग नवीन सुना वगैरे आल्या, मग त्या मासिक पाळी वगैरे पाळत, मग त्या देवी पण येणं बंद झालं, तो जागेवाला पण येणं बंद झालं. आता काय सगळ्यांनी रो हाऊस केले त्यामुळे ती वाडी अशी प्रकार राहिलेला नाही आणि भूतकेतं पण तशी काही राहिलेली नाही तसं. पण आम्ही जे पाहिलेलं आहे ते असं मिक्सिंग होतं. भूत म्हणा, देव म्हणा, असं वास्तू म्हणा ते. दुसरं असं होतं की माझीच बहीण होती, चुलत बहीण. गावाला राहायची ती. गावालाच तिचं लग्न झालं होतं आणि तिला 3 मुलं होती. 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. तर तिचा नवरा चिंचपोकळीला त्याचं मसाल्याचं कुंटायचं हे असतं ना, ते दुकान होतं. आणि त्यांचं राहणं ना असं म्हणजे ब्रिजच्या खाली बघ ते असं छोटेसे हे असतात, म्हणजे 4x5 म्हणता येईल असं. गाळा टाईप असतो. हा, गाळा टाईप तसं होतं त्याचं. म्हणजे 1 किंवा 2च माणसं तिथे राहू शकतात असं होतं. त्यामुळे त्याची फॅमिली गावी असायचं, तो एकटाच इथे असायचा. मग कधीतरी अशी 4-5 दिवसाची सुट्टी घेऊन कोणाला तरी दुकान ते सांभाळायला सांगून तो गावी जायचा. तर बरीच वर्ष झाली होती तिच्या लग्नाला, 7-8 वर्ष झाली होती. आणि तिच्या लग्नाचा वाढदिवस आला होता. तर तिने नवऱ्याला सांगितलं की मला मुंबईला यायचंय, लग्नाचा पण वाढदिवस आहे तर मला यायचंय. तो बोलला ठीक आहे ये. मग तिला तिच्या दिराने आणून सोडलं तिच्या. त्यांची सगळी फॅमिली म्हणजे नवऱ्याकडची पण गावाला आणि तिच्या आईची पण गावालाच होती. फक्त नातेवाईक म्हणून मुंबईला आम्हीच होतो राहायला. मग ती आली, राहिली. मग तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. मग नवरा म्हणाला की आपण आज पिक्चरला जाऊया. अच्छा. मग मराठा आपलं बॉम्बे सेंट्रलला तिथे त्याने पिक्चरला नेलं. त्यांनी तो शो बघितला रात्रीचा आणि ते आले तिथं स्टेशनला उतरले. तर तसं ब्रिज क्रॉस करून त्यांच्या घरी जावं लागायचं असं. तो म्हणाला एवढं रात्रीचं कुठे जायचं, आता ट्रेन पण कमी आहेत, आपण फाटकातूनच जाऊया असं. आता ती गावची, लग्नाचा वाढदिवस, नवरा फिरायला नेतोय म्हटल्यावर ती थोडीशी सजली होती. हिरवी साडी, गजरा, हिरव्या बांगड्या, असं म्हणजे नवऱ्याबरोबर फिरायला जायचं ती एक वेगळीच मौज असते. त्या प्रकारे ती टिपिकल अशी साज शृंगार करून ती अशी गेली होती. नवरा पुढे चालत होता ट्रॅकमधून आणि ती पाठी चालत होती. झालं, त्यांचं घर आलं. घरी ते गेले, त्यांनी कपडे बिपडे काढले आणि झोपायला. ही आपली जाऊन बसली तिथे. असं त्यांची अशी छोटीशी अशी चूल होती, असे कठडा थोडं असं. एवढ्याशा रूममध्ये जेवढं त्यांचं व्यवहारासाठी काय लागतं त्यांच्या जीवितिकेसाठी तेवढं सामान होतं. तर तिथेच ती त्याच वेशामध्ये ती तशीच अशी अशी म्हणजे बसतात ना असं ढोपरात तोंड घालून, तशी ती बसली होती. तर हा तिला म्हणाला अगं उठ, कपडे बदल, झोप आता, वाजले किती, मला सकाळी जायचंय दुकानात. तिने होऊ नये चू नये दिला आणि हिला काय झालं आता, एवढं तर सगळं झालं. तो दमला होता बिचारा, तो आपला झोपून गेला. सकाळी उठलं ती तशीच बसलेली. अच्छा, झोपलीच नाही ती? नाही, ती तशीच बसलेली मान टाकून. मग तो वैतागला तिच्यावर. आता एवढं सगळं तुला मुंबईला आणलं, फिरवलं, त्याला काय वाटलं की नाराज आहे की काय, तिला काय साडी बिडी काय पाहिजे होती असं. बरं ती बोलत पण नाही काय, त्याला सांगत पण नाही. आणि ह्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता, याला जायचं होतं दुकान उघडायला. मग तो आपला तिला बडबडला म्हणे उठ आता, कर तुझं काय ते, मी चाललो आता, चहा पण नाही दिलीस काय नाही. आणि तो गेला. दुपारी तो जेवायला घरी यायचा. जेवायला आला तर काय बनवलं नव्हतं तिने, ती आपली तशीच. मग ओरडला, तिला मारला आणि थोडंसं 2-3 थापट्या असं. म्हणजे पेशन्स नसेल राहिले बिचारायचे, त्याने असं थोडंसं ॲग्रेसिव्ह होऊन तिला ओरडला. मग ती उठली, कपडे बिपडे बदलला, पण जेवण काय केलं नाही, स्वयंपाक काय केला नाही. मग तो तसाच गेला. संध्याकाळी आला, परत तीच परिस्थिती. तिला समजवलं त्यांनी, पण ती काय
ऐकायच्याच म्हणजे बोलायचीच नाही काय ती, तिच्याच ह्याच्यात होती ती. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, किती दिवस तो हे करणार. हो. बरं तो बाहेर खायचा, ती काय खायची नाही. हम्म. ती बनवणार तेव्हा खाणार, हा आपला बाहेर दुकानात जायचा खायचा. संध्याकाळी आला मग 1 दिवस त्यांनी वडापाव भजी असं काय आणलं नाही. पण ती काय खायची नाही. मग तिचं खाणं पण बंद झालं, त्यामुळे ती एकदम वीक झाली हम्म. अशी आणि वेड्यासारखी करायची. मग शेजार पाजरा आणि ते टॉयलेट बाहेर असायचे, हम्म. टॉयलेटला पण ती जायची नाही. शेजारी म्हणजे काय रे तुझी बायको आली आम्हाला दिसत नाही. तर म्हणे हाय काय करते वेड्यासारखी करते. तर ते लोक पण बघायची हिला वेड्यासारखी करते, मान कुठेही जायची अशी टाकायची, अच्छा. अशीच बघायची, असं म्हणजे विचित्र, तिची नजर विचित्र झालेली. आणि मेन म्हणजे ती मान अशी कुठे पण टाकायची, अशी झटकन अशी टाकायची. ते तिची काय तशी ओळख पण नव्हती, शेजाऱ्यांची पण ओळख नव्हती. आणि बहुतेक सगळे ते डंकनवाले म्हणजे त्यांची फॅमिली गावालाच असे हम्म. सिंगलच राहायचे पुरुष. त्यामुळे असं कोण कोणाच्या घरात बघणं वगैरे असा काही प्रकार नव्हता. मग ही खूपच थोडी वीक झाल्यानंतर मग ह्यांनी हॉस्पिटलाइज केली, की तिथे अच्छा. नायर हॉस्पिटल आहे जवळ. मग त्यांनी नायर हॉस्पिटलला तिला ठेवलं. मग डॉक्टरांनी आपलं तिला सलाईन लावलं, जे प्रथमोपचार करतात, काय आहे बाबा. तर ते आपलं सलाईन वगैरे लावलं. ते लेडीज असल्यावर मग ते कोणतरी लागतं तिथे ना हॉस्पिटलमध्ये. मग त्याचं हम्म. कोणीच नातेवाईक नव्हतं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं. मग माझी आई 1 दिवस गेली होती, तिच्याबरोबर राहिली होती. नॉर्मल होती. आईला काय तिच्यातलं असं काय वेगळेपणा दिसला नाही. एक पेशंट आहे याच दृष्टीने तिने बघितलं. मग दुसऱ्या दिवशी आईला वेळ नव्हता. मग माझा मोठा भाऊ होता. हम्म. त्याला सांगितलं, की "तू जा आज." तर त्या दिवशी ना नवरात्र उत्सवाच्या देव्या आणतात ना हा हा. वाजत-गाजत, हम्म. तशा त्या देव्या लोकं खालून नेत होते आणि मोठा आवाज येत होता. हा आपला बसला होता. आता ती बाई म्हटल्यावर काय आतमध्ये जायला देत नाही असं हम्म. हे असल्यामुळे ना वॉर्ड. तर हा आपला बसला होता आणि ते वाजायला लागलं देवीचं. आणि ही पूर्ण मान अशी खाली हम्म. आणि पूर्ण शरीर वरती आणि नाच करते. मान खाली टाकून. असं नाही वाकून. मान, हां, मान हम्म. खाली अशी पूर्ण आणि हा. पूर्ण शरीर ती फिरवते. अच्छा. म्हणजे ती मान म्हणजे ती मान नाहीच, ती स्प्रिंग आहे हम्म. हम्म. असं. आणि भावाने ते बघितलं. त्याचं पण वय काही एवढं फार नव्हतं. त्याने ते बघितलं आणि तो घाबरला. आणि त्याने सिस्टरला बोलवलं. सिस्टर आली, तिला इंजेक्शन दिलं आणि मग ते इंजेक्शन दिलं, ती गप झोपली. ह्याला काय तिथे बसवेना. हा आपला हम्म. घरी आला. आईला बोलला, "मी काय जाणार नाही, ती विचित्रसारखी वागते." हम्म. असं. मग कोणच जायला तयार नाही. आई तरी किती दिवस जाणार. आम्ही राहतो चेंबूर आणि नायर हॉस्पिटल जसं लांब होतं आणि आम्ही एवढी भावंडं होतो घरी, तर तिला पण काय जमत नव्हतं. तो नवरा तरी किती बघेल. शेवटी त्यांनी डिस्चार्ज घेतला आणि तसं काय तिचं निदान लागलं नव्हतं, की हम्म. तिला काय डायबिटीज आहे किंवा टीबी आहे. असा काही आजार काय डायग्नोज झाला नव्हता. हम्म. काय विकनेस होता, तर म्हणाले, "न्या घरी तुम्ही." असं. मग त्यांनी घरी आणलं. मग ही वेड्यासारखी करायचं म्हणून हा बाहेरून लॉक करायचा आणि जायचा तो त्याच्या दुकानात. असे बरेच दिवस गेले, 7-8 दिवस गेले. नंतर मग ती मेली. मानच तिची मानेची हड्डी मोडली अच्छा. आणि ती मेली. असं कशी काय मेली नंतर कळलंच ना. नाही. तिला तो आतमध्ये कोंडून जायचा. कारण ओके. ती बाहेर कुठे गेली, पळाली तर काय करायचं? हम्म. आणि बाहेर सगळे जेंट्स होते. ही हम्म. अशी विचित्रसारखी बसते. काही होऊ शकतो. म्हणून हम्म. तो एक सेफ्टीसाठी तो तिला लॉक करायचा जायचा. मग हिचे ते 7-8 दिवसात तिला काय आणखीन त्रास झाला असेल. त्यामुळे नंतर ती गेली. पण तिला एक मुलगी होती 11 वर्षाची आणि 2 अच्छा. मुलगे होते. जशी ही वारली ना, तशी त्या मुलीला आई दिसायला लागली. ओके. हां. आणि ती आई बोलवायची तिला, हम्म. "जेवायला ये, इकडे ये, माझ्याकडे ये, मी तिकडे जाते," असं. तर तिला माहिती आहे माझी आई नाहीये. मग ती हम्म. आजीला सांगायची, की मला आई दिसते. तर त्या आजीला असं वाटलं लहान लेकरं हम्म. आहेत, असं अचानक आई गेल्यावर दिसत पण असेल, भास पण होत असेल. तर आजीनी पण काय एवढं सीरियस घेतलं नाही. "गप हम्म. गं, तुमच्या डोक्यात तोच विचार असेल," असं. तिचं पण असे बरेच दिवस गेले. मग एके दिवशी संध्याकाळी ती गायब झाली ती मुलगी. कळेना कुठे गेली ती. मग यांनी बऱ्याच ठिकाणी शोधलं, कुठेच नाही. दुसऱ्या दिवशी ती विहिरीमध्ये पडलेली ती मुलगी मिळाली. अच्छा. म्हणजे मे बी
तिने बोलवलं असं असेल. हा बोलवलं असेल की तू ये आणि ती गेली असेल, असं होऊ शकतं. हा एक किस्सा होता. तिला पण त्या मुलीची माया लागली असेल की तू हो पण चल हो, सोबत. कारण 2 मुलांच्या नंतर ती मुलगी होती, हम्म. त्यामुळे आईचं प्रेम असणारच ना तिच्यावर, तर तिला ती दिसायची आणि बोलवायची, ये ग जेवायला, ये ग माझ्याबरोबर चल ग, असं. हम्म. तर ती सांगायची पण घरी मला आई दिसते, पण कोणी तेवढा सिरियस तिच्या बाबतीत पण नाही घेतलं गेलं आणि तिच्या बाबतीत पण घेतलं नाही गेलं. मे बी ती लिंक अशी लागली जाते की तिने बोलवलं आणि मग ती गेली असं. थँक्यू मॅडम, तुम्ही आज आपल्या शोवरती आलात. तुम्ही जो हॉस्पिटलचा किस्सा सांगितला, तर तुम्हाला सुद्धा अशीच एक हॉस्पिटलमधली हॉन्टेड स्टोरी ऐकायची असेल, तर त्याचा तुम्हाला इकडे पॉडकास्ट दिसत असेल, तुम्ही तो आवर्जून जाऊन बघा. आणि मॅडमप्रमाणे जर तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक तुम्हाला भरायची आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला आपल्या शोवरती यायची संधी मिळेल. धन्यवाद.